हा जोपर्यंत पंतप्रधान पदाच्या खुर्चीवर आहे तोपर्यंत भारताचा कांदा कोणी आयात करायला तयार नाही। असली दलिंदर कोण आहेत ज्यांनी आरोप केलाय? हा सूर्यावर थुंकण्याचा प्रकार आहे। अगर तू जास्त तुझी जीभ वळवळली तर ती जीभ हातात काढून देण्याची हिंमत ही भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांमध्ये निश्चित पद्धतीने आहे। केवळ अदानीचे जे गुन्हे ते माफ करण्यासाठी ट्रम्पच्या आहारी गेले आणि आपला शेतकरी संकटात पडला। आता एवढी जर इमॅच्युरिटी असेल म्हणजे आपण कोणाबद्दल बोलतो, काय बोलतो या संदर्भात जर भान राहत नसेल तर अशा लोकांना जनताच त्यांचं स्थान दाखवेल। नमस्कार महाराष्ट्र, तुम्ही आता ऐकली तर ती आहेत आपल्या राज्यकर्त्यांची आणि प्रमुख विरोधकांची आजची काही ठळक वक्तव्य। काय ती भाषा आणि काय तो टोन। मान्य आहे की आज राज्यामध्ये इंधन टंचाई, शेतीसाठी निर्माण झालेला इंधन तुटवडा, इंधन दरवाढीमुळे भडकलेली महागाई, पाणी टंचाई, खरीप हंगामावरती घोंघावणारं एल निनोचं संकट, शेतकऱ्यांना रडवणारा कांदा अशी 1760 संकट आहेत। त्यावरनं आंदोलनं, मोर्चे होणं साहजिक आहे, गरजेचंही आहे। पण शेतकऱ्यांसाठी, सर्वसामान्य जनतेसाठी, विद्यार्थ्यांसाठी होणारी आंदोलनं फक्त राजकारणासाठी तर होत नाहीयेत ना, असा प्रश्न आज पडला तो या घसरत चाललेल्या भाषेनं आणि राजकीय कुरघोडीच्या अट्टहासानं। याच विषयासह आपण आजच्या भागात आणखीन एका अत्यंत महत्त्वाच्या विषयावर चर्चा करणार आहोत। तो आहे राज्यात होऊ घातलेल्या 17 जागांसाठीची विधान परिषद निवडणूक आणि त्यावरून महायुतीत सुरू असलेली धुसफूस। नमस्कार, मी पूर्वी भावे आणि तुम्ही पाहताय झिरो आवर। कांद्यावरून झालेलं राजकारण आपण पाहणार आहोतच, पण त्याआधी विधान परिषदेच्या 17 जागांवरनं सुरू झालेलं राजकारण बघूया। राज्यातल्या 17 विधान परिषदेच्या जागांसाठी अर्ज भरण्याची शेवटची तारीख आहे 1 जून, म्हणजेच आजपासून उरलेत 5 दिवस। त्यातही 2 सुट्ट्या, त्यामुळे अर्ज भरण्यासाठी तसे 3च दिवस मिळणार आहेत। ही झाली एक बाब। दुसरी बाब म्हणजे महायुतीत 17 जागांवरनं सुरू असलेली रस्सीखेच कशी, तर तीही पहा। मध्ये गेल्या 25-30 वर्षापासून ही जागा भाजपकडेच आहे। आमचं पूर्ण संख्याबळ त्या ठिकाणी आहे। आमची मागणी आहे, आम्ही महाविकास आघाडी महायुती म्हणून आम्ही या ठिकाणी सगळे लढणार आहोत। भाजप इथे 1 नंबरचा पक्ष आहे। या मतदारांमध्ये सगळ्यात जास्त मतदार, सगळ्यात जास्त काय 50% वर मतदार हे भारतीय जनता पार्टीचे आणि इतर 50% मध्ये सगळे बाकी इतर पक्ष आहे। तर म्हणून ही सीट भारतीय जनता पार्टीच लढणार। वहिनींनी सांगितलं की आपल्याला पुण्याची जागा ही आपलीच आहे, आपल्याला ती घ्यायची आहे आणि त्या स्वतः मुख्यमंत्री साहेबांशी ते स्वतः चर्चा करणार आहेत आणि त्यामुळे त्यांनी सांगितले की आपला जो दावा आहे तो आपला दावा म्हणजे हक्क आहे आपला पुण्याचा, तो आपण ते मिळून राहणार। ही कोंडी तर हळूहळू वाढत जाणारे सरकारमध्ये शिंदेच्या मंत्र्याची इतकी कोंडी झालेली आहे की मला असं वाटतं एक म्हण आहे, डॅश 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 हाकना बॉम्ब पुढं एवढा शब्द आहे। आम्ही एकत्रित बसून यातून मार्ग काढू, अजून मार्ग निघेल। आम्हाला 4 जागा हव्या आहेत, तुम्ही 3 घ्या, आम्हाला 3 नको आहेत, 4 जागा हव्या आहेत। बहुतेक अशाच पातळ्यांवरती शिवसेना भाजपमध्ये जागा वाटपावरनं सध्या रस्सीखेच आहे। मी आत्ताच सांगितलं की अर्ज दाखल करण्यासाठी आता 3च दिवस मिळणार आहेत, त्यामुळे राजकीय धाकधूक वाढलेली दिसते।
याचे आफ्टर इफेक्ट्स काय आहेत हे आपण पाहणार आहोतच, पण सुरुवात करूया आजच्या प्रश्नानं आणि त्यासाठी आपण जाऊयात पोल सेंटरला. आजचा पहिला प्रश्न आहे याच सगळ्या विधान परिषदेच्या राजकारणावरती आधारित. विधान परिषदेच्या निवडणुकांमध्ये कोणत्या आघाडीचे मतदार फुटतील असं आता तुम्हाला वाटतंय? महायुती, महाविकास आघाडी, दोघांचेही का दोघांचेही नाही? आम्हाला जरूर सांगा, तुमचं मन तुम्हाला काय सांगतंय. आता कोणाचे मतदार फुटणार हा प्रश्न पडलाय. त्याला कारण महायुतीतली रस्सीखेच आहेच, पण काँग्रेसचे नेते आणि माजी विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवारांनी नगरसेवकांची पळवापळवी होण्याची व्यक्त केलेली भीती सुद्धा त्याला कारणीभूत आहे. तुम्हाला आठवत असेलच की 2024 सालच्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेसनं विदर्भात चांगली कामगिरी केली होती. त्यानंतर नुकत्याच झालेल्या महापालिका निवडणुकांमध्येही चंद्रपुरात काँग्रेसनं चमकदार कामगिरी केली. अगदी सत्ता टप्प्यात असूनही काँग्रेसला अंतर्गत गटबाजीमुळे चंद्रपूर पालिकेमध्ये महापौर बसवता आला नाही, हेही वास्तव आहे. त्यामुळेच आताही त्याच चंद्रपुरातील काँग्रेस नगरसेवक भाजपच्या विधान परिषद उमेदवाराला मतदान करतील अशी भीती आत्ताच व्यक्त केली जाते. आता ही झाली काँग्रेसची भीती, पण खरा संघर्ष आणि चलबिचल सध्या सुरू आहे ती भाजप आणि शिवसेनेत. काय झालं ते सांगते. पहिला प्रस्ताव समोर आला तेव्हा भाजप 12, शिवसेना 4 आणि राष्ट्रवादी 1 असं जागा वाटपाचं चित्र होतं. पण एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेनं 17 पैकी 7 जागांवरती दावा ठोकला. पुढे तो प्रस्ताव 6 वर आला आणि शेवटी 5 जागांवर तडजोड करण्याची शिवसेनेनं तयारी दाखवल्याची माहिती समोर आली. पण भाजप काही केल्या 4 पेक्षा जास्त जागा सोडण्याच्या तयारीत दिसत नाहीये असं वाटतंय. त्याला 2 कारण आहेत. पहिलं, एकनाथ शिंदेंचा दिल्ली दौरा आणि त्यात केंद्रीय गृहमंत्री अमित शहांसोबत झालेली गुप्त बैठक, ज्याला स्वतः एकनाथ शिंदेंनीच दुजोरा दिलाय. आणि दुसरं कारण म्हणजे आजही कॅबिनेट बैठकीनंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यात 20 मिनिटं झालेली बैठक आणि त्या बैठकीनंतरची एकनाथ शिंदेंची प्रतिक्रिया. ती प्रतिक्रिया पाहूयात, म्हणजे तुम्हाला नक्की कळेल की मला काय म्हणायचंय. विधान परिषदेच्या निवडणुका अरे तुम्ही काय विषय काढताय? आज बैठका मोठ्या प्रमाणात झालेल्या आहेत. विधान परिषदेच्या निवडणुका अरे तुम्ही काय विषय काढताय? एकनाथ शिंदे म्हणजे स्वभावाने शांत आणि कामासाठी आक्रमक अशी त्यांची ओळख. पण आज काही त्यांना आपला संताप लपवता आला नाही. त्यांच्या चेहऱ्यावर दिसणारा संताप, त्याआधी पत्रकारांनी विचारलेला विधान परिषदेसंदर्भातला प्रश्न, यामुळे राजकीय चर्चांना आज बहर आला. पण त्याहूनही जास्त चर्चांचा पाऊस पडला तो एका विलिनीकरणाच्या चाहुलीने. झालं असं की शिवसेनेचे विधान परिषद आमदार रवींद्र फाटक यांनी बहुजन विकास आघाडीचे हितेंद्र ठाकूर यांची भेट घेतली आणि मग कुजबूज सुरू झाली की क्षितिज ठाकूर यांना परिषदेवरती पाठवणार आणि त्याच्या बदल्यात बहुजन विकास आघाडी शिवसेनेत विलीन होणार आहे. अर्थात या चर्चांना कोणत्याही नेत्यानं दुजोरा दिलेला नाहीये. दोन्ही बाजूंनी सस्पेन्स राखला गेलाय. हितेंद्र ठाकूर म्हणतात की आगे आगे देखो होता है क्या, तर शिवसेनेचे नेते मंत्री म्हणतायत की ठाकूरांची विरार, वसई, नालासोपारा आणि पालघर पट्ट्यामध्ये मजबूत पकड आहे. आता शिंदे ठाकूर यांची जवळी गेल्या 2.5 वर्षांमध्ये अनेक वेळा दिसली आहे. त्यातच वसई विरार महापालिका निवडणुकीमध्ये बहुजन विकास आघाडीने भाजपला धूळ चारली. बरं, शिवसेनेकडनं ही सगळी जुळवाजुळव ज्या जागेसाठी सुरू आहे त्या ठाणे पालघरच्या जागेवर भाजपकडे 431 मतांचं मोठं संख्याबळ आहे. शिवसेनेची मतं 309. त्यामुळेच इथे ठाकूरांची मतं अत्यंत निर्णायक ठरतील आणि त्यामुळेच रवींद्र फाटक आणि हितेंद्र ठाकूर यांच्यातील बैठक महत्त्वाची मानली जाते. तर आज बहुजन विकास आघाडी आणि शिवसेना यांच्याबद्दल राजकीय चर्चा रंगलेल्या होत्या आणि बहुजन विकास आघाडी लवकरच विलीन होणार का काय शिवसेनेमध्ये अशी कुजबूजही सुरू झाली. घोडा मैदान जवळ आहे. घोडा मैदान जवळ आहे. मला
आमदार व्हायची अजिबात इच्छा नाही. माझं काही क्षितिजचं वाकडं नाही, पण वाकडं असतं तरी बाप म्हणून मी पोराच्याच पाठी उभा राहणार. तर घोडा मैदान जवळ आहे हे खरंच आहे. मतांची जुळवाजुळ सुरू आहे. मतांच्या आकड्याचं गणित जिंकायचा जोरदार प्रयत्नही सुरू आहे. या निमित्ताने आपण पाहूया महायुतीमध्ये कोणत्या जागांवर कुणी कुणी दावा केलाय. मीडिया सेंटरला ग्राफिक्सच्या माध्यमातून कोणत्या जागांवर कुणाचा दावा आहे. छत्रपती संभाजीनगरवरती भाजप आणि शिवसेना या दोन्ही पक्षांचा दावा आहे. जळगावमध्ये सुद्धा याच दोन मित्रपक्षांचा दावा आहे. परभणी हिंगोलीच्या जागेवर शिवसेना आणि राष्ट्रवादी या दोन पक्षांचा दावा आहे. रायगड रत्नागिरी सिंधुदुर्गमध्ये सुद्धा शिवसेना राष्ट्रवादी यांनी दावा सांगितलेला आहे. पुण्यामध्ये भाजप आणि राष्ट्रवादी अशा दोन पक्षांचा दावा, मित्रपक्षांचा अर्थातच. त्यामुळे या सगळ्या जागांवरती थोडीशी रस्सीखेच आता पाहायला मिळतेय. त्यामुळे या झाल्या तिढा असलेल्या जागा. पण आता इंटरेस्टिंग माहिती सांगते. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या जागांवरची आकडेवारी पाहिली तर 17 जागांपैकी 14 जागांवरती भाजपकडे मित्रपक्षांच्या तुलनेत जास्त मत आहेत. त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसकडे पुणे आणि परभणीमध्ये वर्चस्व आहे. शिवसेनेचं वर्चस्व मात्र फक्त रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग मतदारसंघातच आहे. पण तरीही शिवसेनेला त्यांच्याकडे असलेल्या जागा हव्यात अशी माहिती आहे. म्हणूनच की काय महायुतीत भाजप शिवसेनेमध्ये संघर्ष वाढताना दिसतोय. आणि हाच संघर्ष दिल्ली दरबारी जाण्याचीही शक्यता आहे. कारण आज मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर मुख्यमंत्र्यांनी दिल्ली दौऱ्याची माहिती दिली आहे. खरं तर कांदा प्रश्नावरती बैठकीसाठी जाणार अशी त्यांनी माहिती दिली आहे. पण विधान परिषदेवरनं सुरू असलेली टसल पाहता अमित शहांसोबतच्या बैठकीत हाही विषय निघणारच हे गृहीत आहे. एकनाथ शिंदे आणि सुनेत्रा पवारही दिल्लीला जाणार आहेत अशी माहिती सूत्रांनी दिली आहे. हे तीनही नेते अमित शहांना भेटून जागा वाटपाचा तिढा सोडवणार असल्याचं कळतंय. या तीन नेत्यांसोबत मंत्री जयकुमार रावल, दादा भुसे, विखे पाटील आणि गिरीश महाजनही दिल्लीला जाणार असल्याचं कळतंय. आणि आज महाराष्ट्रातला दुसरा महत्त्वाचा विषय वळूयात शेतकऱ्यांना रडवणाऱ्या कांदा प्रश्नाकडे. कांदा निर्यातीवरची बंदी, त्यामुळे मुबलक असा पडून असलेला कांदा, त्यातून फक्त 3 ते 5 रुपयांनी कांदा विकण्याची आलेली वेळ, यामुळे राज्यातला कांदा शेतकरी चिडलाय हे तुम्हाला अर्थातच माहिती आहे. यावरूनच कांदा उत्पादक शेतकऱ्यांनी सुरू केलेलं आंदोलन आजही झालं. त्यात रास्ता रोको झाला. राजकीय नेते आंदोलनात पोहोचले. पोलिसांना बळाचा वापर करावा लागला. आणि त्यावरून विरोधकांनी सरकारवरती प्रखर टीका केली. इथपर्यंत सगळं ठीक आहे. पण या टीकेदरम्यान विरोधकांनी देशाच्या पंतप्रधानांच्या बाबतीमध्ये टीका करताना वापरलेले शब्द हे इतके शिवराळ होते की ते आम्ही आपल्याला ऐकवू शकत नाही. हे आपण आधीच पाहिले. आता मला हे सांगायचं आहे की कांदा हा विषय आपल्या देशात नेहमीच संवेदनशील आहे. कधी हा कांदा 150 रुपये किलोवरती जातो आणि अख्खं सरकारच पाडतो. हे आपण दिल्लीच्या सुषमा स्वराज सरकारबद्दल 1998 मध्ये पाहिलेलं होतं. दरवाढ झाली की कांद्याचं पीक कमी येण्याची शक्यता निर्माण झाली की सरकारकडनं निर्यात बंदी होते आणि मग दर कोसळले की कांदा उत्पादक शेतकरी चिडतात, आंदोलन करतात. आणि हे चित्र सध्याही पाहायला मिळतंय. आता सध्याच्या आंदोलनानंतर केंद्र सरकारने कांद्यासाठी 15 रुपये 80 पैसे किलोचा दर घोषित केलाय. नाफेडकडनं याच दराने कांद्याची खरेदी होणार आहे. पण यातही अनेक प्रश्न निर्माण होत आहेत. सगळ्यात पहिला प्रश्न म्हणजे हा दर खरंच पुरेसा आहे का? त्यातून शेतकऱ्यांचं पोट भरणार आहे का? नाफेड नक्की किती कांदा खरेदी करू शकणार आहे? त्यानंतरही कांदा उरेल त्याचं काय होईल? त्याचवेळी शेतकऱ्यांच्या कांद्याला बोटावर मोजण्या इतका दर मिळत असताना ग्राहकांना 35 रुपये का मोजावे लागतात? या सगळ्या प्रश्नांची उत्तरं आपण 0 आवरमध्ये शोधण्याचा प्रयत्न करणार आहोत. पण एकूणच कांद्याच्या या ज्वलंत आंदोलनाला शांत करण्यासाठी आज सरकारमध्ये मंत्रीच नव्हे तर दस्तूरखुद्द मुख्यमंत्र्यांनाही समोर यावं लागलं. अशा सगळ्या घटना घडल्यात त्यावर आपण नक्कीच नजर टाकणार आहोत. पण त्याआधी आपण प्रश्न पाहायला जाऊया. कांद्याच्या या आंदोलनाच्या संदर्भातला, कांद्याच्या या प्रश्नासंदर्भातला. कांदा प्रश्नी काही लोक जाणीवपूर्वक राजकारण करतायत. हा मुख्यमंत्र्यांचा दावा तुम्हाला पटतोय का? होय आणि नाही जरूर आपलं उत्तर कळवा. आता नाफेडकडनं फक्त नाशिक जिल्ह्यातील कांदा खरेदी करण्यासाठी 1580 रुपये प्रति क्विंटल दराची घोषणा करण्यात आली आहे. पण नाफेडची प्रक्रिया इतकी क्लिष्ट असते की शेतकरी सहसा तिकडे फिरकतच नाहीत. आणि या उलट कृषी उत्पन्न बाजार समितीतला व्यापारी हा शेतकऱ्यांचा सखा असतो.
व्यापारी आणि शेतकरी हे नातं कायम परस्पर पूरक असतं. मग अशा वेळी आज नाफेडकडे जाऊन उद्याच्या विक्रीसाठी व्यापाऱ्याशी फारकत का घ्यायची असा साहजिक विचारही शेतकऱ्यांच्या मनात असतो. त्यामुळे सरकारने भाव घोषित करूनही नाफेडची केंद्र ओस पडली आहेत अशीच स्थिती आहे. नाशिकच्या चांदवड इथल्या नाफेड खरेदी केंद्राचा या निमित्ताने आढावा घेतला आमचे प्रतिनिधी मुकुल कुलकर्णी यांनी. पाहूयात. नाफेडकडून नाशिक जिल्ह्यामध्ये कांदा खरेदी सुरू झालेली आहे. 11 केंद्र आहेत ज्या ठिकाणी कांद्याची खरेदी केली जाणार आहे. शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी केंद्र सुरू करण्यात आले, परंतु तुमच्यापेक्षा बाहेर जास्त रेट जास्त मिळतो म्हणून शेतकऱ्याला दूध मस्त मिळतोय. पण तरी आम्ही त्यांना समजून सांगण्याचा प्रयत्न करतोय का आपल्याकडे 55 एमएलच्या पुढचा कांदा चालेल, 65 एमएलच्या पर्यंत कांदा चालतोय. तुम्ही आता येऊन बघा, तुमचा कांदा कसा घेतला ते समजेल तुम्हाला. आता हे 27 शेतकऱ्यांनी रजिस्ट्रेशन केलेलं आहे, त्यांचा कांदा का बरं आला नाही आतापर्यंत? काल पण रेट कमी होते ना, मग आजच्या रेट मग सकाळमध्ये फोन चालू झालेले आहेत. एकदा रजिस्ट्रेशन केल्यानंतर किती दिवसांनी ते कांदा आणतात? आता प्रोसेस अशी आहे की आपण जेव्हा रजिस्ट्रेशन करतो, रजिस्ट्रेशन केल्यानंतर याला अप्रुव्हल नाफेड देतं तिथे जिल्हा ऑफिसकडनं. ते अप्रुव्हल आल्यानंतर तो मेसेज त्यांना शेतकऱ्यांना डायरेक्टली मेसेज जातो की तुमचं अप्रुव्हल झालेलं आहे. आणि नंतर मग आपण त्यांना मेसेजकडनं आपण त्यांना मेसेज जातो की तुम्ही कांदा घेऊन या असं. त्याच्यामध्ये त्या शेतकरी मेसेज गेल्यानंतर त्यांनी तो 72 तासात तो कांदा आपल्या केंद्राला आणायचा आहे. ते पुढे ते पोस्टपार्ट होऊन जातं. मग ह्या प्रक्रियेला किती दिवस लागतात? पण तुमच्याकडनं अप्रुव्हल नाफेड अप्रुव्हल रजिस्ट्रेशन करून 5 दिवस झाले, आज अप्रुव्हल आलेला आहे. 5 दिवसांनी आलंय. सीडब्ल्यूसीच्या निकषानुसार, नाफेडच्या निकषानुसार जर तो कांदा नसेल, त्याची प्रतवारी नसेल, तर तो कांदा परत पाठवण्यात येईल. त्यामुळे शेतकऱ्याचा जर कांदा इथे नाकारण्यात आला, रिजेक्ट झाला, तर त्याचा दळणवळणाचा खर्च देखील हा वाया जाणार आहे. हेच जाचक नियम आहेत ज्यामुळे शेतकरी नाफेडकडे वळत नाही. नाफेडकडे शेतकऱ्यांनी येण्यापेक्षा नाफेडने शेतकऱ्यांकडे जावं ही मागणी म्हणूनच होत आहे. कॅमेरामन मंगेश सोनवणेसह मुकुल कुलकर्णी, एबीपी माझा, चांदवड. तर प्रत्यक्षात नाफेड केंद्रांवरती ही परिस्थिती आहे. नाफेडमार्फत वाढीव दराने कांदा खरेदीची घोषणा तर सरकारने केली आहे. आता ही खरेदी फक्त नाशिक जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांचीच आहे. त्यामुळे नाशकातील कांद्याचं पीक आणि नाफेडची खरेदी याची स्थिती नेमकी कशी आहे आपण पाहूयात ग्राफिक्सच्या माध्यमातून. नक्की कशा पद्धतीने हा समतोल साधण्याची शक्यता आहे, पण तो साधला जाईल का? देशातील सर्वाधिक कांदा पीक हे नाशकात त्याचं उत्पादन घेतलं जातं. जिल्ह्यामध्ये 340 हेक्टरवरती कांद्याचं पीक घेतलं जातं. एका हेक्टरमधनं सरासरी 300 क्विंटल कांदा इतकं उत्पादन मिळतं. शेतकऱ्यांकडे 1 लाख क्विंटलहून अधिक कांदा त्यामुळे उत्पादन सहसा होतं. नाशकामध्ये नाफेडची 19 केंद्र आहेत. प्रत्येक केंद्रातनं किमान 50,000 क्विंटलची खरेदी करण्याची आता टॅप लावण्यात आलाय. एकूण 10 लाख क्विंटल खरेदीची शक्यता त्यामुळे नाफेड करणं या क्षणी आहे. आता याच अनुषंगाने आपण चर्चा करणार आहोत. आपल्यासोबत आहेत भाजपचे माजी आमदार पाशा पटेल. सर, आपलं स्वागत आहे एबीपी माझामध्ये. एक महत्त्वाचा मुद्दा असा आहे की आज आंदोलन झालं, तीव्र पद्धतीने झालं. कांद्याच्या संदर्भात प्रश्न नक्कीच आहेत, परंतु त्याचबरोबर विरोधकांनी विरोध करताना जी भाषा वापरलेली आहे तो सुद्धा अत्यंत प्रश्नांकित असा मुद्दा आजचा आहे. तुमचं काय मत आहे यावर? हे पहा की आता यावर्षी कांदा उत्पादकांना नुकसान होऊ लागले का, तर सूर्यप्रकाश इतकं सत्य आहे की यावर्षी कांदा उत्पादकांची समस्या फार वेगळी आहे. त्यांचे खूप हाल होऊ लागलेले आहेत. मी आत्ता परवा म्हणजे 5 दिवसापूर्वी मी दिल्लीमध्ये आझादपूर मंडीमध्ये 1 दिवसभर याचा अभ्यास करण्यासाठी गेलो होतो. का तर आशिया खंडातली सगळ्यात मोठी बाजारपेठ आझादपूर मंडी आहे. आणि आझादपूर मंडीच्या बाजारामध्ये गेल्यानंतर तिथलं जे चित्र बघायला मिळालं, मी आणि माझ्यासोबत राहुरी कृषी विद्यापीठ आणि परभणी कृषी विद्यापीठाचे 2 इकॉनॉमिक्सचे प्रमुख माणसं मी सोबत नेले होते. आणि आम्ही तिथं जाऊन पाहिल्यानंतर तिथल्या व्यापाऱ्याशी चर्चा केल्यानंतर, तिथल्या सगळ्या अधिकाऱ्याबरोबर चर्चा केल्यानंतर आमच्या लक्षात एक आलेली गोष्ट अशी आहे की हरियाणा, काय म्हणतात, राजस्थान, गुजरात, मध्य प्रदेश आणि पश्चिम बंगाल या राज्यामध्ये कांद्याचं अमाप उत्पादन घेतलं जाऊ लागलेलं आहे. पहिलं फक्त महाराष्ट्र ही एकमेव राज्य असं होतं की जिथं कांदा सगळ्यात जास्त पिकला जायचा.
परंतु आता कोणाच्या लक्षात सुद्धा येत नाही की कुठं कांदा लावलाय आणि कुठं नेऊ लागलेलं आहे. त्याचं कारण असं आहे की शेतकऱ्याला ज्या पिकामध्ये 2 पैसे सुटले की शेतकरी ते पीक लावायला तयार होतात. आता मी 12 आणि 13 रुपये क्विंटलनी कांदा दिल्लीच्या बाजारामध्ये विकलं जात आहे असं ज्यावेळेस पाहिलं तर 5 रुपये तर वाहतूकच आहे हो. फक्त 1 किलोला 5 रुपये तिथं न्यायला लागते. बारदाना हे वगैरे सगळ्या गोष्टी बघितलं तर 7-8 रुपये हा खर्च आहे. आणि मग 7-8 रुपये जर पण मग या पार्श्वभूमीवर कांद्याला सुद्धा हमीभावाच्या कक्षेत आणण्याची गरज तुम्हाला वाटते का? आणि आत्ताच्या परिस्थिती बघता तुम्ही म्हणताय की अर्थातच खूप जास्त खर्च सुद्धा आहे, त्यामुळे जर जमा खर्चाचा ताळेबंदच बसणार नसेल तर त्याचा जरी देशभरामध्ये भरपूर उत्पादन होत असेल तरी महाराष्ट्रातल्या शेतकऱ्याचा प्रश्न राहतोच. तर त्यावरती तुम्हाला काय वाटतं? हमीभाव आणि त्याचबरोबर दुसरा जमा खर्चाचा मुद्दा. नाही कसं आहे बरं का, ही सगळी परिस्थिती मी माझ्या डोळ्यांनी म्हणजे अभ्यासासाठीच मुद्दा मी गेलो होतो. हे सगळं पाहिल्यानंतर 2-3 गोष्टी काय झालेल्या आहेत की यावर्षी आखातामध्ये युद्धाच्या पार्श्वभूमीवर आखातामध्ये कांदा निर्यात होत नाही, नंबर 1. आणि बांगलादेश आणि श्रीलंका हे 2 देश आजपर्यंत आमचाच कांदा घेऊन खायचे, परंतु आता ते स्वतः आपल्याकडे बियाणं घेऊन स्वतः कांद्याच्या बाबतीत स्वयंपूर्ण व्हायचा प्रयत्न करू लागलेत. म्हणजे श्रीलंका गेलं, बांगलादेश गेलं आणि आखातामध्ये युद्धामुळं कांद्याची निर्यात थांबली. अशा परिस्थितीमध्ये आपल्याकडचं उत्पादन वाढलं. या सगळ्या गोष्टी ह्याच वेळेस जमलेल्या आहेत. पण अगदी बरोबर आहे पटेलजी, यावेळेला खूप जास्त समस्या एकत्रित आलेल्या आहेत, पण तरी सुद्धा तोडगा निघणं फार गरजेचं आहे. आणि आता जो तोडगा दिलेला आहे तो आमच्या मान्य ऐका ना, मी काय म्हणतो ऐका, पूर्ण पहिले जरा विषय समजून घ्या जरा. आणि दुसरी गोष्ट काय झालेली आहे माहितीये का, की यावर्षी पुन्हा एक नकटीच्या लग्नाला 700 विघ्न असं जसं म्हणतो ना, तसं याच वर्षी काय झालेलं आहे की कांदा काढणीच्या काळामध्ये अवकाळी पाऊस आल्यामुळं कांद्याचं पुन्हा नुकसान झालेलं आहे. आणि यावर्षी 2 हॉट वेव्स उष्ण लहरी आल्यामुळं कांद्याचं खूप मोठं नुकसान झालेलं आहे. अशा परिस्थितीमध्ये शेतकऱ्याच्या मनामध्ये एक भीती तयार झालेली की कांदा साठवणूक म्हणजे साठवणूक केलं तर राहील का नाही, का हे होईल, खराब होईल. अशा परिस्थितीमध्ये शेतकऱ्याची मानसिकता आहे म्हणून शेतकरी बाजारामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये कांदा आणायला सुरुवात केली आहे. परंतु माझ्या माहितीप्रमाणे मी आपल्या माध्यमातून सगळ्या महाराष्ट्रातल्या शेतकऱ्याला विनंती करणार आहे की उद्या या संदर्भामध्ये भारताचे गृहमंत्री अमित शाह साहेबांसोबत महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब आणि आपल्या राज्याचे पणन मंत्री जयकुमार रावळ साहेब हे उद्या दिल्लीला जात आहेत. आणि या सगळ्या विषयावर त्यांनी तिथं दिल्लीमध्ये मीटिंग ठेवलेली आहे. ती मीटिंग जर त्या म्हणजे ह्या सगळी जी परिस्थिती तयार झालेली आहे या सगळ्या परिस्थितीचा आढावा पटेलजी नक्की त्या मीटिंग मध्ये काहीतरी एक चांगला तोडगा निघेल, सकारात्मक तोडगा निघेल अशी अर्थातच आशा आहे संपूर्ण महाराष्ट्राला. पण जरी तो तोडगा निघाला तरी सुद्धा हा प्रश्न किती दिवस अशाच पद्धतीने प्रलंबित राहील का तो लवकरच निवळेल? तुम्हाला काय वाटतं की किती दिवसामध्ये या प्रश्नावरती तोडगा निघेल? मला असं वाटतं की हे 2-3 दिवसामध्ये ह्याच्यात तोडगा निघेल, नंबर 1. आणि दुसरं मी तुम्हाला पुन्हा एकदा आपल्या माध्यमातून महाराष्ट्रातल्या सगळ्या शेतकरी बांधवांना एक विनंती करणार आहे. ऑगस्ट, सप्टेंबर, ऑक्टोबर या 2-3 महिन्यामध्ये कांद्याला चांगले दर मिळणार आहे. ज्यांची कांदा साठवणुकीची तयारी आहे किंवा ज्यांच्याकडे चांगली व्यवस्था आहे त्या सगळ्या शेतकऱ्यांना मी विनंती करतो की तुम्ही कांदा साठवण करा. बरोबर आहे, पण पटेलजी ज्या छोट्या शेतकऱ्यांकडे स्टोरेजची कपॅसिटी नसते किंवा जे आत्ताच बिथरलेले आहेत सगळी परिस्थिती बघून, त्यांना तुम्ही काय सांगाल? कारण त्यांना कदाचित अशा पद्धतीने थांबता येणं अशक्य आहे ऑगस्ट पर्यंत. नाही मग त्याच्यासाठी मी काय म्हणालो की उद्या माननीय मुख्यमंत्री आणि माननीय पणन मंत्री स्वतः अमित शाह साहेबांकडे बैठकीला जात आहेत आणि तिथं नक्कीच
निघून महाराष्ट्रातल्या शेतकऱ्याला न्याय मिळू शकतं का तर देशामध्ये इतर राज्यामध्ये कुठेही कांदा खरेदी केला जात नाही, फक्त महाराष्ट्रामध्येच कांदा खरेदी केला जातो. आणि म्हणून महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांना न्याय द्यायचं काम देशाचं सरकार आणि राज्याचं सरकार करत आहे. नक्कीच मला अशी एक अपेक्षा अशी आहे नक्कीच की उद्या पटेलजी, आणि नक्कीच तशा पद्धतीने या तोडगा निघेल, सकारात्मक मार्ग निघेल अशीच मला खात्री आहे की सर्वांचीच आता अपेक्षा असणार आहे. पाहूया काय होते ते. धन्यवाद तुर्तास तुम्ही आमच्याशी चर्चा केली त्याबद्दल. कांदा उत्पादक शेतकऱ्यांनी सुरू केलेल्या आंदोलनाचा पुढचा अंक आज नाशकात पाहायला मिळाला. नेतृत्व शरद पवारांच्या राष्ट्रवादीने केलं होतं. सरकारच्या या घोषणेनंतरही शेतकरी ऐकायला तयार नाही आहेत. घोषणा मगाशीच मी तुम्हाला सांगितलेली होती की 15 रुपये 80 पैसे प्रति किलोचा दर जाहीर करण्यात आलेला आहे आणि नाफेडच्या ठिकाणी अशा पद्धतीने कांदा विकत घेतला जाईल असंही सांगण्यात आलंय. पण यामध्ये खर्च ग्राह्य धरण्यात आलेला नाहीये. म्हणजे आता एक साधा हिशोब सांगते. आपण आत्ताच पाहिलं की नाशकामध्ये कांद्याचे हेक्टरी उत्पादन हे 250 ते 300 क्विंटल आहे. पण त्यासाठी बी बियाणं, खतं, औषध फवारणी, मजुरी याचा खर्च पकडला तर हा खर्चच 18 रुपये प्रति किलो इतका जातो. वाढत्या डिझेल दरामध्ये कांदा शेतातनं काढून बाजारपेठेत नेण्याचा खर्च सुद्धा या घडीला वाढलेला आहे. त्यामुळेच 15 रुपये 80 पैसे हा दर किमान 25 रुपये करावा अशी शेतकऱ्यांची मागणी आहे. पण या 25 रुपयातही शेतकऱ्यांना नफा मिळणारच नाहीये. त्यामुळे शेतकऱ्यांचं आंदोलन कायम आहे आणि आज सुद्धा मुंबई आग्रा या राष्ट्रीय महामार्गावरती चांदवडला रास्ता रोको करण्यात आला होता. अखेर पोलिसांनी बळाचा वापर केला आणि आंदोलकांची धरपकड केली. तर मुख्यमंत्र्यांनी आंदोलनाला पूर्णपणे राजकीय आंदोलन असं घोषित केलं. शेतकऱ्याच्या संदर्भात राज्यातलं सरकार हे संवेदनशील आहेत. काही लोक विनाकारण या संदर्भात राजकारण करू इच्छितात आणि फोटो ऑपॉर्च्युनिटी करण्याचा प्रयत्न करतायत. त्यांनाही माझं सांगणं आहे की जर राज्य सरकारने आणि केंद्र सरकारने 15 रुपयाने खरेदीचा निर्णय केला आहे, तुमच्या काळात कधी केला होता काय दाखवा, तो कधीच दिसणार नाही. आम्ही संवेदनशील आहोत म्हणूनच हे करतो. तर मुख्यमंत्र्यांनी सरळ सरळ असं म्हटलंय की विरोधक कुठेतरी फोटो ऑपॉर्च्युनिटीसाठी वेगवेगळ्या गोष्टी करण्याचा प्रयत्न करतात आणि कदाचित त्यांना संधी मिळालेली असावी. कारण आज विरोधकांनी टीका करताना जे शब्द वापरले होते ते आक्षेपार्ह होते हे नक्की आहे. आणि या आंदोलनामध्ये जे स्वतः सहभागी होते आज ते राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदेजी आता आपल्या सोबत आहेत. आपण थेट त्यांच्याशी चर्चा करूया. शशिकांतजी, गेस्ट सेंटरमध्ये आपलं स्वागत आहे. मुख्यमंत्र्यांनी आत्ताच तुम्ही ऐकलं असेल म्हणलेलं की विरोधकांना फक्त राजकारण करायचं आणि कदाचित त्याच्या मागे कारण हेच आहे, संधी याच गोष्टीची आहे की जर अशा पद्धतीने आक्षेपार्ह भाषा किंवा खालच्या दर्जाला जाणारी भाषा आणि त्यामुळे संस्कृतीचं हनन जर राजकीय होणार असेल तर नक्कीच राजकारण केलं जात आहे असं सर्वसामान्यांना पण वाटणार नाही का? पहिल्या प्रथम त्या सभेमध्ये या आंदोलनामध्ये हर्षवर्धन सकपाळ काँग्रेसचे अध्यक्ष आहेत त्यांच्याकडून जे वक्तृत्व झालं असेल त्याबद्दल निश्चितपणाने ते चुकीचं थोडंसं होतं. याबद्दल मी सांगू इच्छितो. फक्त एकच मला कळत नाहीये की फक्त विरोधकांनी अशी भाषा वापरली की त्याच्यावर प्रचंड प्रमाणामध्ये लगेच रिॲक्शन देण्याचं काम मुख्यमंत्र्यांनी सगळे करतात. परंतु त्यांचे मंत्री ज्या पद्धतीने त्यांचे आमदार ज्या पद्धतीने भाषा वापरतात त्याच्याबद्दल कधी ते बोलत नाही. म्हणजे आपला तो आवेश होता, राग होता. मला दुसरा गोष्ट सांगावं लागतं की विरोधक फक्त राजकारण करताय. माझा प्रश्न असा आहे की आम्ही राजकारण करतोय विरोधक म्हणून आम्ही समजू शकतो. मला एका गोष्टीचं उत्तर द्या. आम्ही पूर्ण भूमिका मांडली पण गेले काही दिवस आपण सगळे चॅनलवाले या शेतकऱ्यांची भूमिका मांडतायत, त्यांच्या व्यथा मांडतायत. कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या काय अडचणी आहेत, त्यांना किती पावती मिळते, किती पैसे मिळते हे तुम्ही दाखवलंय. तुम्ही विरोधक झाला. मला आश्चर्य वाटतं की एखाद्या विरोधकांनी आंदोलन त्या महाराष्ट्रातल्या देशाच्या प्रश्नावर केलं की लगेच त्याच्यावर त्या ठिकाणी लगेच टीका करण्याचं काम सरकार करतंय.
गॅस पण सिलेंडर पण असेल, पण पेट्रोल शशिकांतजी डिझेलचे भाव एकतर असतील. पहिली तुम्हाला एक छोटीशी विनंती करते की जर शक्य असेल तर क्षणभर थांबलात तर जास्त चांगल्या पद्धतीने आम्हाला तुमचा संपूर्ण जे बोलणं आहे ते स्ट्रीम करता येईल, कारण तुम्ही खूप महत्त्वाचे मुद्दे मांडताय. आणि दुसरं म्हणजे आता कसं आहे की आंदोलनाच्या अनुषंगाने कुठेतरी प्रयत्न करत असल्याचं सरकार दिसतंय. दिल्लीमध्ये सुद्धा उद्या त्यांची बैठक आहे, त्यामुळे अशा पद्धतीचे मुद्दे किंवा ॲक्शन्स आहेत त्यांच्याकडे तुमचे मुद्दे काउंटर करायला. पण जर तुम्ही अशा पद्धतीची भाषा वापरली, विरोधकांनी अशा पद्धतीची भाषा वापरली, तर त्याच्यावरती मात्र कुठल्याही पद्धतीचा उतारा असू शकत नाही, अगदी सर्वसामान्यांच्या बाजूने सुद्धा. असं नाही का तुम्हाला वाटत? असं आहे की मी परत सांगतो की ही तळमळ जी होती शेतकऱ्यांची, लासलगावला त्या दिवशी आंदोलन झालं, रोहित पवारांनी वगैरे केलं. आज महाविकास आघाडीच्या आम्ही सगळे प्रमुख नेत्यांनी चांदवडला केलं. लोक अशीच आली नाही, तो भर उन्हामध्ये लोक येतात, कोणीतरी आपला आवाज उठवतोय. बरं एक गोष्ट सांगतो, नाशिकमध्ये हे आंदोलन झालं, मागे सुद्धा पवार साहेबांच्या उपस्थितीमध्ये मोर्चा काढला होता, त्याला 1 वर्ष झालं. एक साधा प्रश्न आहे, आपण वाटलं तर आपले वार्ताहर पाठवा आणि बघा, नाशिकला 2-3 आंदोलन चालले आहेत. त्या घाटावर नाशिकच्या शेतकऱ्यांचं दुसरं आंदोलन चाललंय. रिंग रोड महामार्गामधल्या त्यांच्या जमिनी अक्विजिशन केल्या आहे, काही रिंग रोडचे डिझाईन बदलले, गरीब शेतकऱ्यांच्या सुपीक जमिनीवर अतिक्रमण केलेलं आहे. आणि त्या जमिनीला सुद्धा फक्त तिथले पालकमंत्र्यांनी, काही त्यांच्या असलेल्या व्यावसायिक संबंधातल्या लोकांनी ज्या पद्धतीने जमिनी खरेदी केलेल्या आहेत आणि त्यांच्यासाठी काही रस्ते बदलण्याचा प्रयत्न होत असेल, त्या देशाचं राज्याचं मुख्यमंत्री कुठल्या गोष्टी तुम्हाला सांगतात माहित नाही. जर ते संवेदनशील असतील तर त्यांनी या सर्व नाशिकचा आढावा घ्यावा आणि गरिबांच्या शेतकऱ्यांना न्याय देण्याच्या संदर्भातली तुमची भूमिका असेल ना. आणि तुम्ही काय सांगता, तुम्ही आता सांगताय की आम्ही आता उद्या केंद्रामध्ये दिल्लीला जातोय आणि दिल्लीला आम्ही त्याची चर्चा करणार आणि दिल्लीला अमित शहाजींशी बसणार. अरे राज्याचा निर्णय राज्य घेतं. तुम्ही कर्जमाफी करण्याच्या संदर्भातला निर्णय घेतला, आता तुम्ही नाफेडनी कर्ज खरेदी करता सांगताय, 1580 रुपये सांगता. आज तो भाव परवडत नाही ना. 3000 शेतकऱ्यांची मागणी आहे. नाही, नक्कीच म्हणजे तो भाव कसा परवडत नाही हे तुम्ही मगाशी ऐकलं असेल की आम्ही सुद्धा आमच्या आकडेवारीतनं पूर्णपणे मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे, कारण खर्चच कदाचित 18 रुपये असू शकतो किलो मागे. पण तरी सुद्धा मला तुम्हाला पुन्हा एकदा असं विचारायचं आहे शशिकांतजी की तुम्ही स्वतः एका पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आहात आणि एक राजकीय संस्कृती आपण सातत्याने महाराष्ट्रात बघितलेली आहे. गेल्या काही दिवसांमध्ये सातत्याने पंतप्रधानांच्या विरोधात विरोधकांनी जे शब्द वापरले, पण राहुल गांधींपासून अगदी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आज जे बोलले त्यापर्यंत असू देत, अशा भाषेचं तुम्ही समर्थन करता का? नाही, मी मगाशीच सांगितलं ना, मी कुठल्या भाषेचं त्या समर्थन केलं नाहीये ना. मी स्वतःहून सांगितलं. परंतु मला एक सांगतो की हे ज्या वेळेला आपण अपेक्षा करता त्यावेळेला या महाराष्ट्रामध्ये संस्कृती बिघडवतोय कोण, याच्या बाबतीमध्ये सुद्धा विचार केला पाहिजे ना. अब तुम्ही फक्त विरोधकांनाच सांगणार का विरोधकांनी अशा भाषा वापरायच्या का? पण सत्तेमध्ये असलेली मंडळी ज्या पद्धतीने भाषा वापरतात त्याला समर्थन दिलं जातं, त्याला त्या ठिकाणी सरकार पाहिजे. मग आता वातावरण दूषित कशामुळे व्हायला लागलं? शशिकांतजी एकच फक्त इथे मत मांडते की तुम्ही एक काहीतरी असं बोललं की त्याच्यानंतर 10 तोंडांनी त्याच्यावरती सुद्धा प्रतिक्रिया येते, जे तुम्हीच स्वतः म्हणालात की त्याच्यावरती कशा पद्धतीने प्रतिक्रिया दिल्या जातात, पण त्याला कारण मिळतं सत्ताधाऱ्यांना. आणि मग अशा पद्धतीने केवळ बोलाचालीमध्येच तो मुद्दा अडकून पडतो का, असा प्रश्न सर्वसामान्यांना सतत पडतो. असं आहे की मला एक साधं उदाहरण सांगा. आता मी काय राजकीय भाषण करत नाही. काल विकास लवांडेंना आमची अटक झाली. ती पोलिसांनी अटक केली, त्यांनी वारकरी संप्रदायाच्या बाबतीमध्ये घुसखोरी झाली बोलल्यानंतर. पण दुसऱ्या बाजूला त्यांना काळं ज्यांनी फासलं त्यांना मोकळा सोडलं गेला. जबाबदारी कोणाची? हे सगळं नियंत्रण करण्याची सरकारची आणि तेवढी विरोधकांची पण आहे ना. पण ज्या वेळेला आपल्यामध्ये विश्वास निर्माण व्हावा असं वातावरण असायला पाहिजे, ते होत नाही. मी मगाशी सांगितलं की कुठेतरी महाराष्ट्राची संस्कृती आहे. पण मग याच्यासाठी नक्की अपेक्षा काय तुमची सरकारकडनं, सत्ताधाऱ्यांकडनं? एकच मिनिट आहे. महाराष्ट्राची संस्कृती ही सुसंस्कृत राजकारणाची होती. काही वर्षापासून हे राजकारण राजकीय स्वार्थापोटी बिघडून टाकलेलं आहे. हे तुम्हाला सुद्धा मान्य करावं लागेल. वाटलं मी त्याचे पुरावे देईल. पण ज्यावेळेला अशा प्रकारची संस्कृती वाढायला लागेल त्यावेळेला महाराष्ट्राचा असलेला जो एक लोकशाही मधला विरोधक सत्तारूढ मधला असलेलं जे एकमेकांच्या बद्दलची भावना असते ती लुप्त होत जाते. मला वाटतं की विरोधकांना विरोधकांचं काम करायचं असं, आंदोलन करायचं असं, त्या आंदोलनाला चिरडण्याचा, त्या आंदोलनाला कावं ठेवायचा, त्या आंदोलनाला टीका करायचा. तुम्ही अपयशी ठरला ना,
तुम्ही फेल करताय आणि तुम्ही अपयशी ठरल्यानंतर विरोधकांनी आवाजच उठवायचा नाही आणि अशा प्रकारची जर भूमिका तुम्ही मांडत असाल तर योग्य नाही. मला नक्कीच अपेक्षा एवढीच मला आहे. असं वाटतंय शशिकांतजी पुन्हा पुन्हा हे मांडणं फार गरजेचं आहे की आंदोलन आज जे विरोधकांनी केलं ते नक्कीच गरजेचं आहे. शेतकऱ्यांचे प्रश्न आणि खास करून कांद्याच्या संदर्भातले प्रश्न जे तुम्ही आज मांडलेत आणि त्याच्यानंतर प्रवास करत तुम्ही आज आमच्याशी संवाद साधताय. तर मला फक्त एकच प्रश्न तुम्हाला जाता जाता विचारायचा आहे की सरकार समर्थ आहे हा प्रश्न सोडवायला कांद्याचा, असं तुम्हाला वाटतंय का? अजिबात नाही. आता तुम्ही मला सांगतो, काल त्यांनी जाहीर केलं की 1580 ने 2 लाख टन आम्ही कांदा खरेदी करणार आहे. 2च मिनिटं घेतो आपल्याला. आज त्या नाशिक मधलं कांद्याचं उत्पादन बघितल्यानंतर फक्त 2 लाख टन उत्पादन केलं या ठिकाणी केलं तर बाकीचं काय करणार? आणि त्या लोकांची मागणी काय? कांदा फक्त खरेदी करण्यासाठी बाजार समितीतूनच करावा. आपण इथं जाहीर केल्यानंतर कांदा खाजगी खाड्यामध्ये व्यापारी कमी दरात घेतोय आणि शेतकरी मरून जातोय. पॉलिसी डिसिजन आहे त्यामध्ये सरकार पूर्णपणाने अपयश ठरले. शेतकऱ्यांसाठी हे सरकार काम करणं ही भावना लोकांमध्ये फळायला लागलेली आहे. आज तुम्हाला सांगतो, ज्या कांदा उत्पादन आणि पॉलिसी डिसिजन तुम्हाला मी एवढंच सांगतो, ज्या वेळेला गरज असते तेव्हा निर्यात बंद करायची. बाहेरच्या असलेल्या संबंधामध्ये मग बांगलादेशचा कांदा, अफगाणिस्तानचा कांदा आपल्याकडे आणायचा. कसे काय शेतकरी टिकतील? आता मागे ठीक आहे, म्हणजे शशिकांतजी वेळ कमी आहे त्यामुळे मला तुम्हाला थांबावं लागणार आहे. परंतु एकंदरीतच ज्या पद्धतीने अचानक निर्णय घेतले जातात त्याचा कुठेतरी खोलवर परिणाम सगळ्याच या परिस्थितीवरती होत आहे असं आपण म्हणताय. नक्कीच, आणि हा विषय सर्वसामान्यांपर्यंत पोहोचलाय. धन्यवाद आज तुम्ही आमच्याशी चर्चा केलीबद्दल. धन्यवाद. आणि आता थेट जाऊयात पोल सेंटरला. दोन्ही प्रश्नांवरती आज महाराष्ट्राने काय कौल दिला हे आपण पाहणार आहोत. 2 प्रश्न आम्ही विचारलेले होते, एक राजकीय होता आणि दुसरा कांद्याशी संबंधित होता. आधी कांद्याच्या संदर्भातला प्रश्न आपण बघूयात. 34,000 मतं आलेली आहेत. कांदाप्रश्नी काही लोक जाणीवपूर्वक राजकारण करतायत हा मुख्यमंत्र्यांचा दावा. 62% लोकांना पटत नाहीये. 38% म्हणतायत होय. आणि पुढच्या प्रश्नाचा पोल आपण बघणार आहोत, पण त्याआधी या विषयावरती आमच्या कार्यकारी संपादक सरिता कौशिक काय म्हणतात आपण पाहूयात. सरिता, कांद्याचे भाव पडले आहेत का? तर खरंय, शेतकरी त्रस्त आहे. खरं आहे, नाफेडचा कांदा विकत घेण्याचा निर्णय हा अपुरा आहे हे सुद्धा खरंय. आंदोलन करणे, लोकांच्या व्यथेकडे लक्ष वेधणे हे विरोधकांचे काम आहे हे सुद्धा तितकेच खरे. आंदोलन करताना अर्थातच सत्तेतील मंडळींवर टीका होणे, त्यांना धारेवर धरणे हे होणारच. किंबहुना आंदोलनाचा रोखच सत्तेतील मंडळींवरच असणार. पण व्यंग आणि खिल्ली उडवणे ह्यात जसा फरक आहे, आंदोलन आणि गिमिक ह्यात जसा फरक आहे, तसाच फरक टीका करणे आणि जीभ घसरणे ह्यात सुद्धा आहे. हे नेत्यांना कळले तरच आंदोलनाची ताकद वाढेल. कारण मग त्यांच्या शब्दांवर आक्षेप घेणारेही त्यांना त्यांच्याच भाषेत उत्तर देतात आणि त्यामुळे पूर्ण आंदोलनाच्या मूळ प्रश्नापासूनच आपण भरकटून जातो. मग असं असताना सुद्धा नेते अशी भाषा का वापरतात? तर आपल्या आंदोलनाला जनता गांभीर्यानं घेते की नाही याची ज्यांना भीती आहे असे नेते लक्ष वेधण्यासाठी तर अशी भाषा वापरत नाहीत ना, हा प्रश्न सुद्धा उभा राहतो. पूर्वी थेट जाऊयात पोल सेंटरला. पाहूयात विधान परिषदेच्या निवडणुकीच्या निमित्ताने कोणाचे मतदार फुटण्याची शक्यता आहे. हा जो प्रश्न आम्ही विचारला होता त्यावर 39,000 मतं आली आहेत आणि त्याच्यावर काय कौल आहे महाराष्ट्राचा. महाविकास आघाडीची मतं फुटतील असं 54% लोकांना वाटतंय. महायुतीतली 24%, दोघांचेही फुटतील असं 16% लोक म्हणतात आणि दोघांचेही नाही असं 6% लोक म्हणतात. आणि याबरोबरच 0 आवरमध्ये आज आपण इथेच थांबतोय. पाहत रहा ABP माझा.